शिवसेना शिंदे गट स्टार प्रचारकांची यादी नुकताच जाहीर झाली असून या यादीत पक्षाचे उपनेता शरद पोंक्षे यांचा समावेश आहे। असं असतानाही शरद पोंक्षे यांनी काल ठाण्यातील मनसेच्या सभेच्या व्यासपीठावर उपस्थित राहून उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे। राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, रिपाई आठवले गट यांची महायुती आहे। या पक्षांचे नेते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचे आवाहन पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करत आहेत। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपचे आमदार संजय केळकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांच्या विरोधात मनसेने अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली आहे। जाधव यांच्या प्रचारासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल घोडबंदर येथील ब्रह्मांड नाका परिसरात जाहीर सभा घेतली। या सभेच्या व्यासपीठावर शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते आणि स्टार प्रचारक शरद पोंक्षे उपस्थित होते। इतकंच नव्हे तर त्यांनी या व्यासपीठावरून भाषणही केलं। मी जरी शिवसेना शिंदे गट उपनेता असलो, मी माझे निर्णय घेऊ शकतो। कोणालाही पक्षात घेण्याचा निर्णय जर ते घेऊ शकतात तर मी देखील या व्यासपीठावर का येऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं। मला फक्त महाराष्ट्र चांगला झालेला पाहायचा आहे। राज ठाकरे आणि त्यांचे शिलेदार आजारी झालेल्या महाराष्ट्राला बरे करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेत। त्यामुळे या विधानसभेत महाराष्ट्राला बरं करण्यासाठी डॉक्टर पाठवायचे असून यासाठी जास्तीत जास्त मनसेची लोक दिसावीत अशी माझी मनापासून इच्छा आहे। सर्वांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त हे इंजिन कसे धावेल, या इंजिनामागे एक एक डबे कसे लागतील याचा विचार केला पाहिजे। महाराष्ट्राची ही गाडी अशी सुसाट धावली पाहिजे की त्या खऱ्या बुलेट ट्रेनची गरजच भासता कामा नये, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला। सर्व महापुरुषांकडे मी प्रतिज्ञा करतो की राज ठाकरेंना बळ द्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला इंजिनाच्या चिन्हावर शिक्का मारण्याची बुद्धी द्या, असं त्यांनी वक्तव्य केलं। ठाणे शहर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय केळकर हे निवडणुकीच्या रिंगणात असतानाही त्यांच्या विरोधी उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन शिंदेच्या शिवसेनेचे स्टार प्रचारक पोंक्षे यांनी केल्यानं महायुतीच्या नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय। विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी दिवाळीच्या निमित्ताने आणि पक्षातील बंडखोरींमुळे प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या। आता बहुतांश बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। या कालावधीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे। ठाणे आयुक्तालय क्षेत्रात शहर पोलिसांच्या बंदोबस्तांसह केंद्रीय पोलीस दलाच्या 7 तुकड्या, तपासणी नाके, बरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत। तसंच संवेदनशील मतदारसंघात रूट मार्च देखील काढला जात आहे। रात्रीच्या वेळात पोलिसांच्या पथकांकडून गस्ती घातली जात आहे। अंमली पदार्थांच्या तस्करीवरही पोलिसांचं लक्ष आहे। निवडणुका शांततेत आणि निपक्ष पार पाडल्या जावेत यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असतात। ठाणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ आहेत। यातील बहुतांश मतदारसंघ ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्राच्या हद्दीत आहेत। निवडणुकांच्या कालावधीत आयुक्तालय क्षेत्रात आचारसंहितेचा भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ठाणे आयुक्तालय क्षेत्रात 40हून अधिक ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत। या ठिकाणी संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे। तसंच अनेक ठिकाणी भरारी पथकं देखील तैनात आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केला जात आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले।
येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांवर मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शृंगारे यांनी घेतला। मतदान केंद्रांवर मतदारांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही आणि मतदान शांततेत पार पडेल यासाठी प्रत्येकानं जबाबदारीने आणि गांभीर्य लक्ष घेऊन काम करण्याचे निर्देश त्यांनी सर्वांना दिले। जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आश्वासित सोयी सुविधांबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी ते बोलत होते। या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, महानगरपालिकांचे नगर अभियंता तसंच ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांवर सोयी सुविधांसाठी कार्यरत असलेले अभियंते उपस्थित होते। ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सूचना फलक, दिशादर्शक, दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा, मतदार सहाय्यक केंद्र, पुरेशी व्यवस्था, मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, प्रतीक्षालय, रांगेतील मतदारांसाठी खुर्च्यांची व्यवस्था तसंच मंडपात असलेल्या मतदार केंद्रांनजीक मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, प्रथमोपचार सुविधा, मतदान केंद्रांवर पाळणाघर तसंच दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सुविधा, पार्टिशनमध्ये तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर लावण्यात येणाऱ्या रांगांसाठी जागेची उपलब्धता आदी सर्व सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियोजन करायचं आहे। तसंच मतदान केंद्रांवर आदल्या दिवशीपासूनच जाणाऱ्या मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना लागणारे आवश्यक साधन सामुग्री देखील उपलब्ध करून देण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या। तसंच त्या मतदान केंद्रांवर काही अडचण निर्माण होत असतील तर त्याबाबतची माहिती तात्काळ कळवावी, त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल असंही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शृंगारे यांनी नमूद केले। आपल्याला लोकसभेच्या वेळेला भारत निवडणूक आयोगाकडून सूचना प्राप्त झाल्या होत्या की ज्या हायराईज बिल्डिंग्स आहेत त्यामध्ये मतदानाच्या प्रमाण कमी असतो, तर ते वाढवण्यासाठी आपल्याला सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा ज्या उंच इमारती आहेत हायराईज बिल्डिंग अशा ठिकाणी आपल्याला काही मतदान केंद्र स्थापन करता येऊ शकतील का याची आम्ही असेसमेंट केली जिल्हाभरामध्ये। आणि आपण जिल्ह्यामध्ये हायराईज बिल्डिंग किंवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 337 मतदान केंद्र स्थापन केलेले आहे आणि 252 मतदान केंद्र आपण स्लम क्लस्टरमध्ये केलेले आहे, जेणेकरून आपण मतदाराला फॅसिलिटेशन ॲट हायेस्ट लेवलला आपण फॅसिलिटेशन करू आणि त्यांना मतदानाला येण्यासाठी प्रवृत्त करायचा आपण प्रयत्न करतो। आपण निवडणुकीच्या प्रक्रियेच्या दरम्यान निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भामध्ये आपण निश्चितपणानं प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। महत्त्वाचे मुद्दे त्याच्या संदर्भात सगळ्याचं विश्लेषण मी केलेलं आहे। त्यामुळं आत्ताच्या या संदर्भामध्ये साधारण जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन असो, होमगार्ड प्रशासन असो, राज्य शासनाकडून आवश्यक असलेली सगळी मदत आम्हाला या बाबतीमध्ये मिळते आहे आणि पूर्ण जिल्हा प्रशासन या 20 नोव्हेंबरच्या मतदानाच्या दिवसासाठी पूर्णतः सज्ज आहे। त्याचसोबत 23 तारखेला सुद्धा मतमोजणी होणार आहे, त्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत। धन्यवाद। छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी लढणारा एकमेव आमदार म्हणजे ठाण्याचे संजय केळकर आहेत। एखाद्याच्या कल्पनेतही येणार नाहीत, किंबहुना प्रश्नाला हात घालायला 10 वेळा विचार करतील असे प्रश्न आमदार केळकर आग्रहाने आणि आक्रमकतेने विधिमंडळात मांडतात, अशी स्तुती भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी संजय केळकर यांच्याविषयी बोलताना केली आहे। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्या आपला माणूस हक्काचा माणूस या कार्य प्रकाशन काल ठाण्यात भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आमदार शेलार बोलत होते। जनसेवक संजय केळकर या संगीतमय ऑडिओचं अनावरणही आमदार शेलार यांनी केलं। यावेळी शिवसेना खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी उपमहापौर सुभाष काळे, रिपाईचे भास्कर वाघमारे आदींसह अनेक माजी नगरसेवक तसंच पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्षाच्या मुख्य प्रतोद म्हणून 10 वर्ष विधिमंडळात आमदार केळकर यांची कारकीर्द आपण जवळून पाहिल्याचं आमदार शेलार यांनी सांगितलं।
कधीही अकराळस्तेपणा नाही, स्वच्छ चारित्र्याचा, प्रामाणिक, स्पष्ट विचारांचा कार्यकर्ता आणि संवेदनशील मनाचा विकास पुरुष अशा आमदार संजय केळकर यांनी अकृषिक कर रद्द, टोलमाफी यांसह शिक्षणापासून ते मोकळ्या जागा, बगीचे, कोपरी पूल आणि ऐतिहासिक रेल्वे इंजिनापर्यंत अनेक प्रश्न धसास लावलेत. एखादा 10 वेळा विचार करेल असे प्रश्नही त्यांनी विधिमंडळात मांडले. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी सतत लढणारा एकमेव आमदार म्हणजे संजय केळकर असल्याचंही आमदार शेलार यांनी सांगितलं.